वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्. शुक्रवारी आपण 14वा अध्याय 25वा श्लोक पाहिला होता. भगवान आता जो गुणातीत झालेला महात्मा आहे त्याच्याबद्दलचं वर्णन त्यांचं चालू आहे आणि त्यात ते 25व्यात त्यांनी सांगितलं की मान आणि अपमान याच्यात जो सम मानतो, हा मित्र, हा अरी किंवा शत्रू, हे त्याला काही नसतात. दुसरे कोणी त्याला मित्र किंवा शत्रू मानतायत त्यांच्याबद्दलही याच्यात भेद नसतो. दोन्ही त्यांना सारखे असतात आणि तो सर्वारंभ परित्यागी, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा आरंभ तो करत नाही. चाललेल्या गोष्टीत त्याला कोणी काही करायला सांगितलं किंवा आहे ते कार्य पुढे चालू राहिलं तर ते थांबवायलाही पाहत नाही आणि नवीन कार्य सुरू करायला पाहिजे नाही. असा जो आहे तो गुणातीत म्हणून म्हटला जातो. जडभरतांचं उदाहरण आहे भागवतामध्ये की राजा भरत, ज्याच्यामुळे भारताला भारत हे नाव पडलं, त्यांचं संपूर्ण कर्ममार्ग आचरण झाला आणि नंतर वानप्रस्थाला जाऊन पूर्ण भगवत भजनात काळ जात असताना हरणाच्या पाडसाच्या मोहात पडून पुढचा जन्म हरणाचा मिळाला. विवेक कायम राहिला, त्यामुळे त्या जन्मात पूर्ण आत्मचिंतन तसंच राहून पुढचा जन्म ब्राह्मण कुळात मिळाला. पण जन्मापासून त्यांनी असं दाखवलं की ते मूढ आहेत, कारण आत्मानंदात निमग्न आहेत, व्यवहाराकडे काही लक्ष नाही. पण तरीही कोणी काही काम सांगितलं तर ते काम करत राहायचं, थांबवलं की थांबायचं, पण स्वतःहून काही करतील असं नाही. तर असा जो योगी पुरुष जो आहे, गुणातीत जो आहे, तो स्वतःहून काही सुरू करत नाही, कारण काही सुरू करणं हे रजोगुणाचं लक्षण आहे. सृष्टीची उत्पत्ती करणं हाही रजोगुण आहे, म्हणून त्याकरता जीवरूपा पहिले जीव, आदिजीव या ब्रह्मदेवांना भगवंतांनी निर्माण केलं आणि त्यांच्या रजोगुणातून सगळं पुढे त्यांनी सृष्टीची निर्मिती केली. पण हा जो महात्मा आहे त्याच्याकडे सत्व रज तम याच्याही पुढे गेलेला आहे, त्यामुळे कोणतेही कार्याची सुरुवात तो करत नाही. सर्वारंभ परित्यागी हाही अभिधान भगवंतांनी 2 ठिकाणी वापरलेलं आहे. भक्ताचं वर्णन करतानाही त्यांनी वापरलेलं आहे. आता 26वा श्लोक. मायेचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते. मायींच यः अव्याभिचारेण भक्तियोगेन सेवते, म्हणजे मला जो भजतो कसा, अव्याभिचारेण. अव्याभिचारेण म्हणजे काय, मागेही आपण पाहिलं. व्यभिचारी म्हणजे जी आपण मराठीत व्यभिचारी म्हणजे काय म्हणतो की एकाशी एकनिष्ठ न राहता दुसऱ्या कोणाशी काही संबंध ठेवला जातो, त्याला व्यभिचार म्हणतात. व्यभिचाराचा मूळ अर्थ म्हणजे एकाच ठिकाणी मन न राहता ते वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, हाच व्यभिचार झालेला आहे. अव्यभिचार काय आहे तर परमेश्वरापासून मन न हटणं हा अव्यभिचार आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो माझी कृष्णावर भक्ती आहे, कृष्ण सोडून मला काही देव माहीत नाही, किंवा बाकी सगळ्यात पण मी श्रीकृष्णांना पाहतो, किंवा सगळे देवात मी माझे गुरुच पाहतो.
हे त्या अव्यभिचारी भक्तीची थोडीफार फार तर सुरुवात म्हणता येईल. खरी अव्यभिचारी म्हणजे श्रद्धा आहे, माझेच गुरु आणि तेच परब्रह्म आहेत ही श्रद्धा आहे. पण त्याच्याबरोबर विषयांकडेही लक्ष आहे, संसार चालू आहे. संसार चालू म्हणजे मी करता आहे आणि मी भोगता आहे असं मनात राहून संसार चालू आहे. त्याला व्यभिचारी म्हणता येणार. अव्यभिचारी म्हणजे ती भक्ती एक तर अ, अ, कोणताही हेतू मनात न ठेवता झाली पाहिजे आणि अप्रतिहत सतत ईश्वराचं चिंतन आहे. ईश्वराशिवाय दुसऱ्या कशाचं चिंतन यालाच व्याभिचार म्हटलेलं आहे. तर त्या व्याभिचारापेक्षाही वेगळा असा हा अव्याभिचारी भक्तीचा प्रकार आहे. तर असा तो महात्मा गुणातीत जो आहे, तो गुणातीत असूनही ईश्वराची भक्ती आहे. ज्ञानमार्गाचं आचरण करतो म्हणणारे कदाचित जे ज्यांना खरा मार्ग कळला नाही ते म्हणतात असा जो आहे तो अलिप्त आहे. त्याला कोणाशी काही अटॅचमेंट नाही. पण कोणाशी काही अटॅचमेंट नसली तरी गुरूंसाठी त्यांची अटॅचमेंट आहेच किंवा त्यांचं इष्टदैवत आहे त्यांची ती अटॅचमेंट आहेच. कारण तेव्हाच ती खरी भक्ती निर्माण होते. भक्ती म्हणजे भक्त होणं किंवा योगी होणं म्हणजे त्याला जोडलं जाणं म्हणजे तद्रूप अ, होऊन त्याची भक्ती आहे. मनुष्याला सर्वात जास्त प्रिय हे आपण स्वतः असतो. आता स्वतः आपण म्हणू अमुक लाइक काही आपण प्रेमकथा पाहतो किंवा त्याच्यात माझ्या प्राणापेक्षाही तू मला प्रिय आहेस असं ज्याच्याबद्दल बोललं जातं, तोही प्रिय का आहे? कारण आपल्याला तो आवडतो. तो त्या प्राणापेक्षा प्रिय व्यक्तीने जर आपल्या मनाविरुद्ध काही केलं, तर राग येतो. म्हणजे कुठेतरी त्या प्रीतीला कमीपणा येतो. याचाच अर्थ दुसराही जो प्रिय आहे, तो आपल्या प्रिय करण्यासाठी प्रिय आहे. आपलं प्रिय जर होणार असेल, तर कोणीच प्रिय नाही. मग तो मुलगा जरी असला तरी हिरण्यकशिपूंनी त्याला दूर लोटलेलं आहे. भाऊ जरी असला तरी विभीषणाला दूर लोटलेलं आहे रावणाने. हेच व्यवहारात होतं, की आपल्या स्वार्थाकरता म्हणून दुसरा प्रिय असतो. म्हणजेच खरोखर प्रीती जी आहे ती स्वतःबद्दल आहे. फक्त काय आहे, मायेच्या पडद्यामुळे तो स्वतः म्हणजे हे शरीर आहे, मी ही मन आहे, मी ही बुद्धी आहे, असा अध्यास झाल्यामुळे माझ्या शरीराला अनुकूल जे आहे ते मला प्रिय आहे. माझ्या मनबुद्धीला अनुकूल जे आहेत ती व्यक्ती मला प्रिय आहेत असा अ, व्यवहार तो सगळा होतो. पण जो अ, गुणातीत जो आहे त्याची भक्ती अ, अ, अव्याभिचारी आहे आणि गुणाच्या पलीकडचे आहे. म्हणजे कशी या 3 गुणांना ओलांडून जाऊन म्हणजे सत्वही नाही. रज, तम सुरुवातीला गेला पाहिजे, रज गेला पाहिजे आणि शेवटी सत्वही गेला पाहिजे. म्हणजे तिथे मी भक्त आहे किंवा मी ज्ञानी आहे हा अहंकारही गेला पाहिजे. मग त्याच्यानंतर तो आत्मस्वरूपाचा अनुभव, पण तरी त्याचा भोग घेण्यापुरतं थोडंसं द्वैत, आनंदापुरतं असं ठेवून तो महात्मा अ, अ, ईश्वरावर म्हणजे स्वतःवरच प्रेम करतो. तिथे ईश्वर आणि भक्त, भगवान आणि भक्त हा फरक राहत नाही कारण भगवानही त्या भक्ताची त्यांचे भगवान अशी भक्ती करतो. एकमेकांचे भक्त होऊन ते एकमेकांचा असण्याचा आणि एकमेकात मिळण्याचा असा आनंद ते घेत राहतात. ब्रह्म भूयाय कल्पते म्हटलेलं आहे. म्हणजे ब्रह्म अ, होण्याला स्वतःच ब्रह्म होण्याला अ, योग्य होऊन जातात. आता इथे स्वतःच ब्रह्म होतात असं का नाही म्हटलेलं? कारण स्वतः ब्रह्म झालं तर मग तो आनंद भोगता येणार नाही. आनंद भोगण्याकरता नोशनल म्हणजे किंचितसा द्वैत ते बाळगतात आणि तेव्हाच ते तो आनंद घेऊ शकतात. म्हणजे थोडक्यात या श्लोकाचा अर्थ असा झाला, की
अव्याभिचारी अशा भक्तीने तो महात्मा माझं निरंतर भजन करतो, मला निरंतर भजतो आणि तो या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन सच्चिदानंद घन ब्रह्माला म्हणजे मलाच प्राप्त होतो. आता 27वा श्लोक. जे 26व्या श्लोकात भूयाय कल्पतेमध्ये ब्रह्म हे जे सच्चिदानंद घन परमात्म्यासाठी वाचक असं जे संबोधन केलेलं आहे ते नक्की काय आहे, हे त्याचा महिमा काय आहे, हे आता 27व्यात भगवान सांगतात. 14 अध्याय 27वा श्लोक. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम. प्रतिष्ठा, प्रतिष्ठा म्हणजे आपण मराठीत स्टेटस किंवा मान अशा दृष्टीने घेतो. प्रतिष्ठा याचा अर्थ आश्रय. प्रतिष्ठा म्हणजे विशेष रूपाने तिथे राहणं. कशात? तर त्या परब्रह्माच्या ठिकाणी जे म्हणजे त्या अविनाशी परब्रह्माच्या ठिकाणी, अमृत तत्वाच्या ठिकाणी नित्य धर्माचा आणि अखंड आनंद जो असतो त्याचा आश्रय मी आहे असं भगवान म्हणतात. म्हणजे त्याची प्रतिष्ठा म्हणजे त्याचा आश्रय हा मी आहे हे भगवान म्हणतात. म्हणजेच सच्चिदानंद घन जे सच्चिदानंद स्वरूप आहे तेही माझ्याच आश्रयाने आहे असं सगुण साकार रूपाचं महत्व या श्लोकातनं भगवान सांगतात. बऱ्याच वेळा आपण हा विषय थोडासा याला स्पर्श करून गेलेलो आहोत की जेवढं काही आपण वाङ्मय वाचतो वेगवेगळ्या लोकांचं, तर त्या ह्याच्यात कुठेतरी एक अशी भावना होण्याची शक्यता असते की ज्यांचा अधिकार तेवढा नाहीये ते सगुणाची उपासना करतात आणि मग तो अधिकार प्राप्त झाल्यावर निर्गुणाची उपासना करतात. हे पूर्ण बरोबरही नाहीये, पूर्ण चूकही नाहीये. कशा करता? तर ज्यांचा अधिकार नाहीये त्यांना निर्गुणाचं ध्यान करणं कठीण आहे म्हणून ते सगुणाचा अभ्यास करतात, ते ठीक आहे. पण जे महात्मे पूर्ण आनंद रूप परमात्म्याचा अनुभव घेतल्यानंतर सुद्धा पुनर्जन्म मिळावा म्हणतात. सुखे घालावे आम्हासी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. किंवा ज्या गोपी आहेत त्या आदल्या जन्मीचे सगळे ज्ञानी ऋषी आहेत, मुनी आहेत ते, आणि दंडकारण्यात जेव्हा राम येतात तेव्हा ते सच्चिदानंद घन जे आत्मतत्व आहे ते साकार समोर पाहिल्यावर पूर्ण सगळे त्या ऋषींच्या हृदयातनं तो आनंद प्रेमरूपाने वाहू लागतो आणि तिथे ते संकल्प करतात की ह्या रूपाच्या संघाकरता आम्हाला जन्म प्राप्त व्हावा. आणि त्यावेळी असं असतं की रामचंद्र मध्ये बसलेत आणि त्यांना रिंगण करून हे ऋषी बसलेत आणि सगळ्यांना ते दिसताना आपल्याचकडे तोंड करून बसलेत असं दिसतंय. म्हणजे ते सगुण साकार रूप असून सुद्धा त्याला मागे आपण एक श्लोक पाहिला ना, विश्वतोमुख, सर्व विश्वाकडे ज्याचं मुख आहे म्हणजे लक्ष आहे असा परमात्मा. तर त्या स्वरूपात रामचंद्र त्यांना दिसतात आणि त्या प्रेमाचा जो उद्रेक त्यांचा होतो त्यात ते प्रार्थना करतात की पुढच्या जन्मी आम्हाला हा केवळ ज्ञान नको, कर्म नको, केवळ हा भक्तिरसाचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे. आणि ते गोपी म्हणून जन्माला येतात. तर सांगायची गोष्ट अशी की साधन भक्ती जो कर्म उपासना मार्ग आहे त्याचा जो अधिकारी आहे त्याला निर्गुण क्लेशोदकतरस तेषाम म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे. पण ती अवस्था ओलांडून गेल्यावर, साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त झाल्यावर, ईश्वराचा साक्षात्कार जेव्हा होतो तेव्हा ती साधन भक्ती ही साध्य भक्ती आणि पराभक्ती कडे जाते. तेव्हा ज्याला तो योग्य रीतीने परमात्म तत्वाचा अनुभव आला
त्याची भक्ती अनंतपटीने वाढून ते प्रेम इतकं वाढतं की ते त्या प्रेमातच स्वतःच न्हाऊन निघत नाही, सर्व जगाला ते त्या प्रेमात बुडवून टाकतात. गौरांग महाप्रभू चैतन्य महाप्रभूंच्या बाबतीत सांगतात, रामकृष्णांनी एकीकडे म्हटलेलं की त्यांच्या प्रेमात नदिया सगळा बुडून गेला. नदिया हा त्यांचा नवद्वीप हा प्रांत, तो सगळा त्यांच्या प्रेमाने बुडून गेला. इतकं त्या भक्तीचा सगळीकडे लोटच्या लोट वाहत होता. गावाच्या गावातनं जाताना अख्खं गावच्या गाव त्यांच्या मागे जाऊन सगळेजण श्रीकृष्णाचं भजन करत करत पुढे जात असत. त्यांच्या चरित्रात त्यांचे जे लीला सहचर नित्यानंद होते, बलरामजींचा अवतार, स्वतः चैतन्य महाप्रभू हे राधा माधव यांचा एकत्रित अवतार होता असं म्हणतात. असं एक आख्यायिका आहे की कृष्ण जेव्हा मथुरेला जायला निघाले तेव्हा राधा ही राधेला ते म्हणतात, ही बासरी तुझ्याकडे ठेव माझी, कारण मी ही फक्त तुझ्यासाठीच वाजवतो, तिकडे गेल्यावर मी वाजवणार नाही. माझी जेव्हा आठवण येईल तेव्हा तू ही बासरी वाजव, मी प्रकट होईल. तर राधा हसून म्हणते, म्हणजे मला ही बासरी वाजवायची गरजच पडणार नाही. तर कृष्ण म्हणतात, असं का? तर ती म्हणते की तुम्हाला विसरलं तर आठवणार ना, तुमचं स्मरणच गेलं नाही तर परत आठवण करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तेव्हा कृष्णांना अशी इच्छा येते की हे जे प्रेम आहे, हा माझ्या प्रेमाचा अनुभव हा मला नाहीये, आणि त्याकरता राधा आणि गोविंद असे एकत्र मिळून गौरांग महाप्रभूंचा अवतार झाला असं मानतात. तर त्यांचे लीला सहचर जे नित्यानंद बलराम चे अवतार, तर त्यांना मारायला जगाई मधाई नावाचे डाकू म्हणजे असे पाठवले जातात. आणि हे त्यांच्या त्यांना मोठा दगड मारतात, डोक्यावर दगड लागून रक्त व्हायला लागतं. पण हे नित्यानंद त्या हरिभजनात मग्न आहेत. ते तसेच पुढे जाऊन या दोघांना स्पर्श करतात. स्पर्श केल्या केल्या यांची वृत्ती सगळी बदलून जाते आणि हे त्यांचे भक्त बनतात. आणि पुढे मार्ग चालवू ठेवण्या इतकी अधिकाराचे ते दोघे जगाई मधाई बनतात. हे कशाने? तर तो भक्तीचा प्रवाह इतका मोठा आहे, इतका विशाल आणि सगळ्यांना बुडवून टाकणार आहे की त्याच्यात थोडं जरी संबंधात कोणी आला तर त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तर असं त्या म्हणजे भक्तीचं महत्व आहे. आणि त्या भक्तीचा आधार किंवा त्या एकांतिक सुखाचा जो आधार आहे तो मीच आहे, हे भगवंत इथे सांगतात. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम, म्हणजे त्या अविनाशी परब्रह्माच्या, अमृताच्या, नित्य धर्माच्या. कारण शाश्वतस्य धर्म म्हणजे शाश्वत धर्म. धर्म याचा अर्थ प्रॉपर्टी. धर्म म्हणजे रिलिजन असं नाही. आपण जेव्हा वैदिक धर्म म्हणतो म्हणजे शाश्वत धर्म. शाश्वत धर्म म्हणजे काय? जो सृष्टी आणि सृष्टीच्या पलीकडे जे काही आहे त्याचा जी मूळ प्रॉपर्टी आहे ती काय आहे? तर सच्चिदानंद. म्हणजेच ती शाश्वत धर्माचा शोध केल्यावर तो धर्म म्हणजे सुख, एकांतिक सुख ज्यात आहे असा अखंड. एकांतिक म्हणजे एकांत आपण मराठीत म्हणतो, म्हणजे सगळ्यांच्या पासून बाजूला जाऊन कोणत्या तरी कोपऱ्यात बसणं, हा एकांत नाही. एकाच ज्याचा अंत होतो म्हणजे एकच परमात्मा तत्व जे सच्चिदानंद सत म्हणजे सर्वव्यापी, सर्व काळात असलेलं, त्यात जो आनंद आहे म्हणजे सत तत्वापर्यंत पोचल्यानंतर चित म्हणजे त्या आनंदाची जाणीव होणं आणि आनंद स्वरूप स्वतःच आहे हा अनुभव येणं, हा शाश्वत धर्म जो सांगितलाय त्याचा अखंड आश्रय मी आहे असं भगवान म्हणतात. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की सगुण रूपाचं महात्म्य काय आहे, निर्गुण निराकार परब्रह्म हे त्या सगुणातच कसं आलं हे कळण्यासाठी
जे काही ठराविक श्लोक गीतेत आहेत त्यातला हा एक महत्वाचा श्लोक आहे आणि या श्लोकांनी 14व्या अध्यायाचा समारोप झालेला आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः. थोडक्यात आपण एक धावता समारोप घेऊ चतुर्दशो अध्यायाचा 14व्या अध्यायाचा. एक लक्षात आपल्याला घेता येईल की कोणतीही गोष्ट जेव्हा भगवान सांगतात तेव्हा त्याचा जर उद्देश लक्षात घेतला तर त्याचा खरोखर आपल्याला फायदा होऊ शकतो. पुढे 16व्या अध्यायात दैवी प्रकृती आणि दैवी गुणसंपदा आणि आसुरी संपदा याचं वर्णन आहे. तर ते आपल्याला लगेच लक्षात येतं. ते कशा करता असेल तर दैवी संपदा आपल्यात बाणवण्यासाठी आणि आसुरी संपदा जी काय आहे तिचा अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गुह्यते या नायाने अभ्यास करून दैवी संपत्तीचा जास्तीत जास्त विकास आपल्या मनात करावा याकरता ती दैवी संपत्ती सांगितली. तसं अख्खा 14वा अध्याय हा ह्या गुणांचं वर्णन करणारा आहे आणि गुणाच्या पलीकडे गेलेल्या महात्म्याचं म्हणजे गुणातीताचं वर्णन केलेलं आहे. गुणाच्या पलीकडे गेलेला महात्मा म्हणजे फक्त व्यक्ती नाही, गुणातीत म्हणजे परमात्मा आहे. त्या दृष्टीने हे परमात्म्याचंच वर्णन आहे. म्हणजे 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञ विवेक जो आपण बघितला त्यातलं क्षेत्र हे सगळं गुणाचा खेळ आहे आणि क्षेत्रज्ञ हा परमात्मा त्या गुणाच्या पलीकडचा आहे. तर त्या दृष्टीने क्षेत्रज्ञ विवेक जो 13व्या अध्यायात सांगितलेला आहे तो विवेक मनात बाळगताना एक जी यार्स्टिक पाहिजे की कोणत्या गोष्टी म्हणजे गुणात येतात, कोणतं म्हणजे आपण गुणाच्या पलीकडे, ते कळण्यासाठी हा चतुर्दश अध्याय आहे. म्हणजे गुणाच्या आत जे येत आहे सुरुवातीला सत्वरजतम गुणाच्या आत येत असलं तरी त्यातलं जे काही सात्विक आहे ते करायचं. जसं एकदा महाराजांना दत्त महाराज कवीश्वर महाराजांना मी एक प्रश्न विचारला की निष्काम कर्म कसं करायचं. तर त्यांनी असं पाहिलं माझ्याकडे, म्हणाले ती फार पुढची अवस्था आहे. ती प्राप्त होईपर्यंत होईल तेवढं सात्विक कर्म करत राहायचं म्हणाले कायावाच्या मनाने. म्हणजे सांगायची गोष्ट काय की गुणातीत सांगितल्यावर आता मी सात्विक कार्य करणार नाही, राजस करणार नाही, तामस करणार नाही. आणि हे करताना सात्विक आधी सोडायची आपल्याला घाई होते. आपण जर मी सात्विक राजस तामस काहीच करणार नाही म्हटलं तरी झोपायचं तेव्हा मी झोपणार, इकडे तिकडे चालायचं तर मी चालणार. म्हणजे रज आणि तम हे चालू राहिले आणि नेमकं सात्विकालाच खोड बसला. महाराज एका याच्यात म्हणालेले आहेत की आपल्याला तर ज्ञानाचंच वैराग्य आलेलं आहे. काय करायचंय ज्ञान करून, ज्ञान हेही पण शाब्दिक आहे किंवा हेही मायेचा भाग आहे असलं विचार करण्यासाठी ज्ञानाभ्यास नाहीये. ज्ञानाभ्यास किंवा गीता ही का सांगितली. आपल्याला सर्वांना हे माहितीच असेल की जशी अर्जुनाला गीता सांगितली तशी अवतार समाप्तीच्या आधी उद्धवजींनाही गीता सांगितले. तिकडे कर्ममार्ग वगैरेचा उपदेश नाहीये. तिथे ते उद्धवजींना सुरुवातीलाच सांगतात की जे काही तुझे बंध आहेत, तुझे आप्तेष्ट वगैरे हा सगळा मोह सोडून दे, सगळ्या कर्माचा मोह सोडून दे आणि तू तपश्चर्येला जा वगैरे अशा ह्यानेच सगळे ते उपदेश आहेत. 24 गुरूंचा उपदेश आहे. तर हे का, कारण उद्धवजी त्या अवस्थेला पोचलेले आहेत. पण गीता ही आपल्या ही भगवद्गीता जी महाभारतात आलेली आहे ती भगवंतांनी आपल्या सगळ्यांकरता का सांगितले की एकदम गुणातीत मी होतो, एकदम मी स्थितप्रज्ञ होतो तर ते शक्य नाही. गुणातीत, भक्त, स्थितप्रज्ञ यांची लक्षणं सांगितलेत कारण तिथपर्यंत आपल्याला पोचायचंय. पण ग्रॅज्युएशनचा अभ्यास
पहिलीच करून उपयोग नाही. पहिल्यांदा पहिलीचा अभ्यास करावा लागतो. तसंच सुरुवातीला जोपर्यंत साधन भक्ती, जोपर्यंत मी करतो ही भावना आत आहे, जोपर्यंत त्या आत्मतत्वाचा अनुभव येण्याची योग्यता नाही, साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त झाली नाही, तोपर्यंत जितकं जास्त होईल तितकं सात्विक कर्म करावं. आणि ते सात्विक कर्माचा जसा आलेख वाढत जाईल तसे तम आणि रज हे कमी होत जातील. आणि तसे ते कमी करत 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 बुद्धीची शुद्धी होत 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 जेव्हा पूर्ण साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त झाली, अशी योग्यता जेव्हा होईल तेव्हा मग खरी भक्ती आणि खरा ज्ञानाचा अभ्यास सुरू होईल. तेव्हा मग तो गुणातीत असण्याचा अभ्यास जास्त करायचा आहे. याकरता आपल्या धर्मात जो शाश्वत धर्म आहे त्याच्यात ब्रह्मचार्य आश्रम सांगितलेला आहे की ज्याच्यात परोक्ष ज्ञान करून घेण्या साठी वाव आहे. त्याच्यानंतर संसारात राहून त्या कर्माचा निष्काम कर्माचा अभ्यास करण्यासाठी गृहस्थाश्रम आहे. आणि योग्य वैराग्य आल्यानंतर वानप्रस्थ आणि पूर्ण वैराग्य आल्यानंतर संन्यास असं क्रमाने सांगितलेलं आहे. काही जे महात्मे असतात जसं श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्रात आलेलं आहे की ते लहान असतानाच संन्यास घेऊन निघाले. तेव्हा त्यांच्या मातेने सांगितलं, सुमती मातेने, की धर्माने हा क्रम सांगितलाय की ब्रह्मचारी आहे, गृहस्थ, वानप्रस्थ, मग संन्यास आहे. तुम्ही आधी कसं घेता? तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की जर वैराग्य उत्पन्न झालं तर कोणत्याही धर्मातनं संन्यास घ्यायला हरकत नाही. सांगायची गोष्ट अशी की शब्दांनी अध्यात्म कळणं, परोक्ष ज्ञान होणं हेही खूप मोठं आहे. महाराज एका प्रवचनात सांगतात की नैनैन चिंतन्ति शस्त्राणि नैनन दहति पावका. या केवळ एका वाक्यावर विश्वास ठेवून आपले कांते करत हसत हसत फाशीला सामोरे, मृत्यूला सामोरे गेलेले. तर हा त्या परोक्ष ज्ञानाचा उपयोग आहे. त्यामुळे ते तर करायचं, पण परोक्ष ज्ञान जेव्हा होतंय त्याचा भाग जरी मनात थोडासा आपल्याला कळायला लागला तर एक वृत्ती अशी होण्याची शक्यता असते की आपण ज्या अवस्थेला आहोत त्याच्यापेक्षा नुसतं शाब्दिक आपल्याला पुढचं कळल्यामुळे आपण जर आपल्याला त्या पुढच्या अवस्थेत आहोत असं मानून लागलं तर तो ज्ञानाचा बंध जो या सत्वगुणाने काय बंध होतो सांगितलंय तसा तो होतो की मी ज्ञानी आहे, मला हे सगळं कळतंय. आणि हा मोठा ट्रॅप आहे. त्यातनं आपल्याला लांब राहायचं असेल तर जोपर्यंत तम आणि रज गेलेले नाहीत, जोपर्यंत हा मी, ही माझी बुद्धी, मला काहीतरी केलं पाहिजे किंवा मला काही करायला नको, ही जी बुद्धी आहे, गुण आणि दोष हे जोपर्यंत दिसतायत, सर्वत्र समदर्शिना जोपर्यंत आपण होत नाही, सर्वभूत हितेरता जोपर्यंत आपण होत नाही, माझ्यात माझं मी पण जे दिसतंय ते दुसऱ्यात पण मला जोपर्यंत दिसत नाही, तोपर्यंत जितकं जास्त होईल तितकं सत्वगुणही वाढवायचा आहे. याकरताही हे 3 गुणाचे विभाग सांगितलेले आहेत. त्यामुळे त्रिगुणाच्या आत हे सगळं असं या गोष्टी येतात असं न सांगता तम काय, रज काय, सत्व काय हे वेगळं सांगितलं आणि मग गुणातीत सांगितलं. म्हणजे तमोगुण कळला तर त्या तमोगुणापेक्षा, आळस आणि याच्यापेक्षा निदान मी रजोगुणाचा उपयोग करून ईश्वराचं नाव इतक्या माळा मी करीन, तितक्या माळा करीन. म्हणजे रजोगुणाचा उपयोग करून सत्वाला सपोर्ट करू शकतोय आणि त्यातनं गुणातीतापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू शकतोय. असा प्रयत्न होऊ शकतो. रजोगुणी जर एखादी आपली अवस्था असेल की मी अमुक अनुष्ठान करीन, हे करतोय, ते करतोय, ते करतोय, तर त्यावेळी शांत बसून ध्यानाचा अभ्यास करणं हे रजातून सत्वाकडे जाण्याचा किंवा नामस्मरण करत एका ठाई बसणं हे सत्वाकडे जाण्याचा प्रयत्न आहे. आणि ते करता करता जेव्हा महाराजांनी एका ठिकाणी सांगितलंय की नामजप करता करता ती लय लागून कधी एकरूप झालो, जसं गोपींचं व्हायचं. डोळे जेव्हा उघडले तेव्हा गोपींना इथे तो कृष्ण उभा होता, इथे त्यांनी अशा लीला केल्या, असं करून त्या कृष्णाच्या
इतकं तीव्र स्मरण आणि तो जो विरहाच्या आग आहे त्यांनी त्या इतक्या तो दाह व्हायचा, की त्या क्षणी इतकी कृष्णाची आठवण येऊन त्या कृष्णरूप होऊन जायच्या. मग कोणी मुरली हातात घेतलेल्या पोजमध्ये राहील, कोणी अ, 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 जे अ, गुराखी गायींना चारताना त्रिभंगी रूप घेऊन बासरी वाजवतानाचं रूप घेईल, जे काय असेल ते. तर असं ते एकरूपत्व त्या अ, प्राप्त करायच्या. तसं सत्वगुणाची परिकाष्ठा होईल, गुण हे टाकावे लागत नाहीत. र रज आणि तम हे घालवण्यासाठी रजतम आता मला अ, ह्या गोष्टी नकोत. मला राग आला नाही पाहिजे, मला राग आला नाही पाहिजे, असा जर विचार केला तर जास्त चिंतन आपल्याला राग येतो असं होऊन आपल्या अ, मनाला तेच खाद्य अनकॉन्शियस माइंडला तेच खाद्य आपण पुरवतो, की मी रागीट आहे आणि मला राग येतो. त्याच्याऐवजी मला ईश्वराचं स्मरण राहिलं पाहिजे, हा जर विचार जास्त होईल, तर तो रजतमाच्या याच्यापासनं आपण बाहेर जाऊ शकतो. दत्त महाराजांची जी सुरुवातीला प्रवचनं टंकलिखित केली गेली, त्याच्यात एक भक्तियोगावर झालेलं प्रवचन आहे. तर त्यात त्यांनी महाराज म्हणाले, की दोष दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा भगवंताची भक्तियोगाचं महत्व हे आहे, की इंद्रिय निग्रह, वैराग्य याचा वेगळा अभ्यास करावाच लागत नाही. भक्तीची वृद्धी कशी होईल इथे एकदा लक्ष राहिलं, तर ती भक्ती आत जसं एखाद्या पेल्यात घाण पाणी आहे आणि त्याच्यात शुद्ध पाणी आपण टाकत गेलो. टाकता टाकता ते अशुद्ध पाणी बाहेर पडत त्यातली पूर्ण पाण्यातली अशुद्धी कमी कमी होत काही काळाने केवळ शुद्ध पाणी राहतं. तसं भक्तीत आपण जितके जितके प्रयत्न करू भक्तीसाठी, नामस्मरण आहे, कधी भजन आहे, कधी संत कथेचं वाचन आहे, संतांचं दर्शन आहे, संतांची संगती प्रत्यक्ष किंवा त्यांच्या ग्रंथाची आहे. यांनी तो सत्वगुण आत ओतून रजतम बाजूला गेले आणि मग पुढे शुद्ध सात्विक स्थिती झाल्यानंतर त्या सत्वाच्याही पुढे जायला वेळ लागत नाही. तिथे मग प्रयत्नाची गरज भासत नाही. जसं नामदेवांचं उदाहरण आहे. ते जिथेही ईश्वर नाही तिथे माझे पाय ठेव, एवढं फक्त विसोबा खेचर म्हणाले आणि त्यांना सर्वत्र ईश्वर असल्याचा साक्षात्कार त्याच ठिकाणी झाला. कारण पूर्ण सात्विक यांनी मडकं तयार आहे. ते कच्च्याचं पक्क क्षणात होऊन गेलं. तर हा मुख्य उद्देश आहे. हे गुण समजावून काय घ्यायचे किंवा 13व्या अध्यायातल्या जगाचा विचार का करायचा आहे. भागवतामध्ये अ, अ, जेव्हा परीक्षित राजा सगळ्या सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल विचारतो, त्या संबंधी दत्त महाराज सांगतात, की आता काय म्हणे राजा 7 दिवस आयुष्य राहिलं, त्यातले 2-3 दिवस गेलेत आता आणि आता सृष्टीबद्दल समजून घेऊन काय करायचंय? तर सृष्टीबद्दल असं समजून घ्यायचंय, की ती सृष्टी सकलमिदं अहंच वासुदेव म्हणजे अहमची शुद्धी म्हणजे त्वम पदार्थाची शुद्धी म्हणजे कुटस्थ सच्चिदानंदच आहे. पदार्थाची शुद्धी म्हणजे सर्व व्यापी परमात्मा तोच आहे आणि सकल मिदम म्हणजे हे सगळं दिसणारं जग हाही तोच आहे. हेही कळण्यासाठी त्या सृष्टीचाही अभ्यास करावा लागतो. तसं क्षेत्रज्ञ विभागात क्षेत्र काय हे समजून घेतलं तर हे नसलेलं ते म्हणजे क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे वाईट काय हे जर कळलं तर हे सोडून जे आहे ते चांगलं आहे. याकरता दोन्ही गोष्टी सांगण्याची पद्धत आहे आणि तसंच या 13व्या अध्यायात केलेलं आहे. 16व्या अध्यायात ही दैवी तशी आसुरी प्रकृतीही सांगितलेली आहे. तर आज आता आपण इथे थांबू. थोडाच वेळ राहिलाय त्यामुळे आज 15व्याला सुरुवात न करता आपण उद्या 15व्याला सुरुवात करू. मागेही म्हटल्याप्रमाणे प्रत्येक आधीच्या अध्यायापर्यंतचा विचार करून पुढच्या अध्यायाचा विचार केलेला महत्वाचा ठरतो. म्हणून 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञ विवेक सांगितला.
14व्या अध्यायात गुणत्रय आणि त्याच्या पलीकडचे अवस्था हे सांगितलं. हे सगळं झाल्यावर हा संसारात वृक्षाचं तो कशाने बनलेला आहे, यातलं क्षेत्र काय आहे आणि त्याच्यापेक्षा वेगळा क्षेत्रज्ञ काय आहे हे झालं. पण त्याचं पूर्ण स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे त्याचं बांधणी पूर्ण त्याची कशी आहे, हे 15व्या अध्यायात भगवंत सांगतील आपल्याला. ऊर्ध्वमूलम मदशाखा या श्लोकापासून 15व्याची सुरुवात होईल. आज आपण इथेच थांबू. कोणाला काही विचारायचं असेल तर थोडा 5 मिनिटाचा अवधी आहे, किंवा एखादं काही इलॅबोरेट करून घ्यायचं असेल तर तसंही सांगू शकतो. नाहीतर मग आपण आज करता थांबू. चालेल. प्रार्थना देऊ आणि आजचा कक्षा इथेच थांबवू आपण. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.